आमची जमीन गेली 20 वर्षापासून तुम्ही वापरताय बरोबर आणि उलट आमच्याकडून तुम्ही पाण्याचे पैसे वसूल करताय. पैसे पण घेता. मग आम्हाला दोन्हीपैकी कुठला तरी एक फायदा तुम्ही आम्हाला करून द्यावा. जे स्थानिक जे राजकारणी असतात त्या लोकांचा किंवा तिथल्या लोकांचा फायदा घेऊन किंवा गैरफायदा करून आपली राजकीय पोळी म्हणा किंवा आपलं आर्थिक सोर्स ते लोक निर्माण करतात. भारत स्वतंत्र होऊन देखील 75 वर्षे पूर्ण झाली तरी पण लोकांचे प्रश्न आहे तसेच आहेत. रस्ता, लाईट आणि पाणी. तर ह्या प्रश्नावरती मी ज्यावेळी उपोषण केलं, लढा हा प्रत्येक गावोगावी उभा राहावा आणि प्रत्येक गावोगावी तो समाज जागरूक व्हावा आणि प्रत्येकाला वाटायला पाहिजे की तो माझ्या हक्काचा लढा आहे, तो माझा हक्क आहे, तो माझा वाटा आहे, तो मला मिळाला पाहिजे. ह्या उद्देशानं मी एक छोटासा लढा मी माझ्या तालुक्यामध्ये उभा केला आणि मी त्या तालुक्यामध्ये जतसारख्या ग्रामीण भागामध्ये राहत असताना किंवा दुष्काळी भागामध्ये राहत असताना 9 दिवसाचं प्राणांतिक उपोषण करून हक्काची कामं आहेत ती माझ्याकडून त्यांनी करून घ्यावी आणि त्यांचा जो दबलेला आवाज आहे ना त्यांनी बाहेर काढावा. प्राणांतिक त्याने आत्महत्या केली होती तर निदान त्याला कमीत कमी 25 लाखाची तर त्यांनी सरकारने मदत करायला पाहिजे होती. ह्या भावनेने मी तो लढा चालू ठेवला आणि 9व्या दिवशी मला माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते एक पत्र आलं की बाबा मी त्या व्यक्तीला 10 लाखाचं रोख रक्कम आम्ही त्यांना देण्यासाठी आमची काही अडचण नाही आणि सरकारकडून तो चेक ज्यावेळी उपलब्ध झाला तेव्हा मी ते उपोषण सोडण्यात आलं. माझा पिंड हा फक्त समाजसेवा करणे आणि लोकांची सेवा करणे हा माझा पिंड होता. पण माझ्यावेळी ज्यावेळेस 2020ला ज्यावेळी माझ्यावरती गुन्हा नोंद झाला, मला जर इतका त्रास समाजकारण करताना होत असेल तर त्याला कुठेतरी राजकारणाची जोड असल्याशिवाय ते होणार नाही असं तुमचं मत आहे. मग आता सध्या तुमचं कोणत्या प्रकल्पावरती काम चालू आहे आणि भविष्य तुमची ध्येय काय असते? नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी समाजकार्य तर भरपूर केले आहे पण त्यासोबतच मानवतेचा वसा देखील त्याने जोपासलेला आहे. तोच आपण त्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत की त्यांचं सामाजिक जीवन कसं होतं आणि याची सुरुवात नेमकी त्यांनी किती कष्टातून केली आहे हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. किंवा यशस्वी जे काही फाउंडेशन असतं त्याच्या मागे कष्ट सुद्धा आणि तितक्याच अडचणी सुद्धा आलेल्या असतात. त्या अडचणी नेमक्या काय आहेत ह्याही पाहू आणि त्यांनी जे काही समाजकार्य केलं आहे ते सुद्धा पाहू आणि समाजासाठी ते 7-7 दिवसाची उपोषण सुद्धा त्यांनी केलेली आहे. म्हणजे इतका असं त्यांचा सामाजिक कार्यात मोठा वाटा आहे आणि त्यांचं नाव आहे माननीय श्री अशोक गरुड आणि त्यांचं फाउंडेशनचं नाव आहे एडी फाउंडेशन. तर नमस्कार साहेब. नमस्कार. प्रथमतः आमच्या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. तुम्हाला जी सामाजिक कार्याची ओढ होती आणि जे काही तुम्ही सामाजिक कार्य आतापर्यंत केलेलं आहे त्याची सुरुवात कशी झाली? सर्वप्रथम ज्यावेळी मी LICच्या माध्यमातून काम करत असताना मला ज्यावेळी अनेक लोकांच्या तळागाळातल्या लोकांच्या घरी जाण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा मी 2017 पासून ते 2021 पर्यंत संधीचं सोनं केलं. ज्यावेळी मला LIC सारख्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेलं त्यावेळेस मला दिल्लीमध्ये एक प्रश्न विचारला गेला होता की तुम्ही हे जे करताय ते समाजासाठी तुम्ही किती ऋणी आहात आणि समाजाला तुम्ही काय देणार आहात. तर मला असं वाटलं की ज्यावेळी मी हे पैसे कमवतोय किंवा जे आर्थिक सोर्स माझा जो आहे त्याच्यातून मी समाजासाठी काहीतरी देणे लागतोय आणि त्या माझ्या आर्थिक उत्पन्नातून मी 10% जो वाटा आहे तो समाजासाठी मी खर्च करावा असं ज्यावेळी मला आतून कळालं त्यावेळी मी समाज ज्या लोकांना सेवा करायच्या त्या लोकांच्या शोधात मी गेलो आणि तिथून पुढे मला त्या समाजसेवेची आवड निर्माण झाली. मग समाजसेवा करता करता एखादं आपलं फाउंडेशन असावं ही कल्पना कशी काय सुचली तुम्हाला? फाउंडेशनचं सांगायचं म्हटलं तर मुळातच मी माझे एक वरिष्ठ मित्र आहेत माननीय श्री अनिल भीमराव जाहीर, तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेमध्ये काम करत असताना मला त्यांच्या सहवासात जाण्याची वेळ आली आणि त्यांच्या सहवासात गेल्यानंतर मला अनेक गोष्टींचा अनुभव आला. अनेक समाजसेवा काय असते हे त्यांच्याकडून मी शिकलो गेलो आणि त्यांच्या माध्यमातून मी समाजसेवा करत असताना अनेक लोकांची सेवा केली गेली. अनाथ असेल, वृद्धाश्रमामध्ये असेल, गरिबांचे असेल किंवा दीनदुबळ्यांचे असेल, त्यांच्या माध्यमातून सेवा घडत असताना मला त्यांनी एक मोलाचा सल्ला दिला सरांनी की माझं जे कार्य चालू आहे हे चालूच राहणार आहे पण तूही कुठंही न थांबता तुझ्या हातून ही चांगली कार्य घडत जावो आणि तुझ्या हातून चांगले उपक्रम होत राहो. माझ्या तुला पूर्ण सदिच्छा आहेत, माझ्या तुला पूर्ण पाठिंबा आहे. आणि ज्यावेळी त्यांच्या फाउंडेशनमध्ये काम करत असताना मला तिथून प्रेरणा मिळाली की माझं एक वैयक्तिक स्वतःचं सरांच्या सारखं एक फाउंडेशन असावं आणि दोघांचं मिळून एकत्रित काम म्हणजे महाराष्ट्राचं रूप पालटण्यासारखं असावं असं ज्यावेळी मला समजलं त्यावेळी मला स्वतःचे एक फाउंडेशन असावं त्या फाउंडेशनच्या माध्यमातून सेवा घडावी
असं मला त्यावेळी वाटलं. बरोबर. खरं तर चांगला उपक्रम आहे. तुम्ही त्यांच्या सोबत काम करता करता स्वतःच एक फाउंडेशन काढलं आणि त्या माध्यमातून समाजसेवा तुम्ही करताय. आता तुम्ही समाजसेवा करत असताना उल्लेख केला की आश्रमांना वगैरे असं फाउंडेशनच्या माध्यमातून असो, मग तनिष्का फाउंडेशन जे तुम्ही अगोदर सांगितलं त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कोणकोणते तुम्ही उपक्रम आतापर्यंत घेतलेले आहेत? सर्वप्रथम मी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना मला माझे जे सहकारी मित्र आहेत अनिल भीमराव जाहीर यांनी एक मोलाचा सल्ला दिला होता की तुला समाजसेवा करायची असेल तर तुझ्या घरातून सुरुवात व्हायला पाहिजे. समाजसेवेची सुरुवात ही स्वतःच्या घरातून व्हायला पाहिजे. मग त्यावेळेस मी माझ्या घरामधल्या 4 सदस्यांचा जो वाढदिवस आहे तो वाढदिवस साजरा करण्याचा ज्यावेळी मला संधी आली त्यावेळी तो वाढदिवस मी अनाथाश्रम असेल, वृद्धाश्रम असेल किंवा बालगृह असेल किंवा लहान मुलांची जिथं शाळा आहे. आता सांगायचं गेलं म्हटलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 3 ते 4 खूप मोठी अनाथाश्रम आहेत. जतमध्ये अनाथाश्रम आहेत, भिवंडीला एक मोठा आश्रम आहे. मी महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन मी हिसार सारख्या ठिकाणी, हरियाणा सारख्या ठिकाणी माझ्या मुलाचा वाढदिवस मी त्या ठिकाणी. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन तुम्ही कार्य महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ज्यावेळेस मी हिसारमध्ये ज्यावेळी गेलो होतो त्यावेळेस अपूर्व फाउंडेशन म्हणून हिसारमध्ये एक खूप मोठी संस्था आहे. ती फक्त अपंगांच्या मुलांसाठीच काम करते. ज्यावेळी मला तिथं जाण्याचा योग आला त्यावेळी मी सरांना सांगितले सर मी अशा अपूर्व फाउंडेशन मध्ये आलो आहे आणि त्या ठिकाणी आपलं थोडंसं काम करायचं आहे आणि एक छोटंसं उपक्रम या ठिकाणी करूया असं वाटलं. तेव्हा सरांनी मला सांगितले की बिंदास अशोक तू करू नये, माझ्या तुला शुभेच्छा आहेत. मग त्या माध्यमातून मी काम करत असताना, समाजसेवेच्या माध्यमातून काम करत असताना, अनिल सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मी प्रत्येक वेळी ज्या वेळेस मला संधी मिळाली तर अनाथाश्रममध्ये जायचं, मुलांना फळं वाटायची, तिथं वाढदिवस साजरा करायचा, त्यांच्यामधलं एक आनंद निर्माण काढून घ्यायचा आणि त्यांच्या संग त्यांच्या वेळेत त्यांच्यासोबत असं दिवस घालवायचे की त्या मुलांना वाटायला पाहिजे की आमच्या आजच्या दिवसापुरते आई वडील आमचे हे आहेत. तो त्यांना एक संदेश वेगळा जायचा आणि त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद हाच माझा वाढदिवस असायचा. बरोबर. अगदी छान उपक्रम आहे त्यांचा वाढदिवस करणं. खरं तर आपण प्रत्येक जण घरात वाढदिवस करत असतो, पण अनाथ आश्रमात वगैरे जाऊन वाढदिवस साजरे करणं आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आपलं समाधान. किती मोठी गोष्ट आहे बघा. आणि हा जो तुमचा उपक्रम चालू होता त्यानंतर तुम्ही फाउंडेशनची स्थापना केली. चांगल्या काम करताना काहीतरी अडचणी येतच असतात, भरपूर अडचणी येतात. अशा काही अडचणी वगैरे काय आल्या का? त्यांना काही सामना करावा लागला का? असं काही उदाहरण आहेत? कसं आहे माहिती आहे का, सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना तुम्हाला एक गुलाबाच्या फुलासारखं काम करावं लागतंय. समजा गुलाबाचं फुल खूप दिसायला टवटवीत आहे, सुंदर आहे, खूप लाल आहे, खूप गोंडस आहे, पण त्या गुलाबाच्या फुलाला वरती येत असताना त्याला अनेक काट्यामधून बाहेर यावं लागते. तसं मला माझ्या सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना मला अनेक गोष्टींचा सामना म्हणजे अडचणीचा सामना मला करावा लागलेला आहे आणि त्या अडचणींना मी सामोरे गेलेलो आहे आणि त्या अडचणीतूनच मी मार्ग काढत मी माझ्या यशाच्या पावलाकडे पुढे निघून जात आहे. आणि तशा बघायला गेलं तर मला खूप म्हणजे खूप त्रास झालेला आहे. माझ्यावरती अनेक संकट आलेले आहेत. सामाजिक उपयोगी कामं करत असताना सुद्धा संकट येतात. सामाजिक कारण कसं असतंय, सामाजिक उपयोगी काम करत असताना आपल्या हातामध्ये ज्यावेळी 10 बोटं असतात तेव्हा 10 बोटामधले प्रत्येक बोटाची जी रचना आहे ते मागे पुढे आहे. त्याप्रमाणे जीवनामध्ये सामाजिक काम करत असताना देखील चढ उतार हे येत राहतात आणि त्या चढ उताराशी सामना करून मला ते काम करायचं आहे. बरोबर. माझं ध्येय असं आहे की मी प्रत्येक गोष्टीचा सामना करूनच मी विजयाकडे जाणार आहे आणि त्यामुळे मी कुठल्याही अडचणीला आणि कुठल्याही ह्याला म्हणजे बळी न पडता मी माझं सामाजिक काम किंवा माझं कार्य मी पुढे नेत राहिलो. नक्कीच तुमचं कार्य खरंच प्रेरणादायी, कारण आणि समाजासाठी काम करणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यात सुद्धा अडचणी येऊन तुम्ही त्याच्यावरती मात करून आज इथंपर्यंत तुम्ही पोहोचलात. ही खरंच सगळ्या तरुण वर्गासाठी आणि सर्वांसाठी एक प्रेरणादायी गोष्ट आहे तुमची. खरं तर आता या ज्या तुम्हाला अडचणी वगैरे आल्या या सगळ्यांचा तुम्ही सामना तर वगैरे केला आणि या फाउंडेशनची स्थापना केली. तुम्ही गोरगरिबांपर्यंत जात होता, त्यांच्या अश्रू पुसण्याचं काम केलं, तुम्ही सामाजिक कामं केली, सामाजिक उपक्रम केले. हे सर्व करत असताना तुम्ही काही उपोषण सुद्धा केली. मग त्या उपोषण करावं असं वाटलं. तुम्ही सनमडे गावामध्ये सनमडे ग्रामस्थांचे जे काही प्रश्न होते ते मार्गी लावण्यासाठी तुम्ही उपोषण केलं. नंतर धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं त्यासाठी उपोषण केलं. मग उपोषणाकडे तुम्ही एकदम सामाजिक कार्य करत असताना उपोषणाकडे कसं गेला तुम्ही? याकडे कसं पाहता आणि कसं गेला तुम्ही? ज्यावेळी मी सामाजिक काम करत असताना जो महाराष्ट्राचा सगळ्यात शेवटचा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये गेले 70 वर्षापासून दुष्काळाचाच सामना समाजाला किंवा जनतेला करावा लागलेला आहे. मग ज्यावेळी मी अनेक भागामध्ये फिरत होतो, ग्रामीण भागामध्ये फिरत असताना मला असं वाटलं की आपल्या तालुक्यामध्ये खूप समाज मागासलेला आहे,
खूप लोक अजून मागासलेले आहेत. लोकांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही आणि त्या विकासाला जर काही तर चालना मिळायची असेल तर आपणाला काही ना काही तर ठोस निर्णय घ्यावे लागतील. ठोस प्रक्रियेमध्ये आपल्याला जावं लागेल. लहान मुलांच्यासाठी किंवा शाळेसाठी ज्यावेळी मी उपक्रम करत होतो, उदाहरणार्थ मी आपल्या 15-16 गावामध्ये टोटल 18 शाळा आहेत. 18 ते 20 शाळा आहेत. 18 ते 20 शाळेमध्ये ज्यावेळी मी जे तनिष्का फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय अनिल झेर सरांच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा घेतली गेली. त्या चित्रकला स्पर्धा घेत असताना मला प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांचं मत जाणून घ्यावं लागलं. प्रत्येक शाळेतल्या शिक्षकाचं मत जाणून घ्यावं. छोट्या ह्याच्यामधून प्रक्रियेमधून मोठं ध्येय साधण्याचा मी ज्यावेळी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न माझा 100% यशस्वी झाला. आणि ते यशस्वी झाल्यानंतर पुन्हा माझ्या मनामध्ये दुसरी संकल्पना आली की बाबा आता मी समाजासाठी माझं काहीतरी देणं आहे आणि मी समाजासाठी काहीतरी लढायला पाहिजे. त्यावेळी तालुक्यामधून आमच्या भागातून ज्यावेळी जो डोरली ते जाडरबोला जो म्हैसाळचा 6व्या टप्प्याचा जो काम झालेला आहे, आणि त्या 6व्या टप्प्याच्या म्हैसाळच्या योजनेमध्ये हिवऱ्यापासून ते आबाचवाडीपर्यंत जो कॅनल गेलेला आहे त्या कॅनलच्या शेतकऱ्यांचे जमीन गेलेले आहेत. जमीन अधिग्रहण केलेलं आहे. जमीन गेल्या 20 वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहेत. पण त्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही. आणि त्यावेळेस मला अनेक शेतकऱ्यांचे फोन येत होते की सर आमचे जमीन गेलेले आहे पण आम्हाला त्याचा मोबदला मिळाला नाही. म्हणून मी सरकारच्या पुढे माझं म्हणणं मांडलं की आमची जमीन गेली 20 वर्षापासून तुम्ही वापरताय, बरोबर, आणि उलट आमच्याकडून तुम्ही पाण्याचे पैसे वसूल करताय, पण घेता. मग आम्हाला दोन्हीपैकी कुठला तरी फायदा तुम्ही आम्हाला करून द्यावा. एक तर आमच्या जमिनीचे पैसे आम्हाला द्यावे आणि आमच्याकडून पैसे वसूल करावे. नसेल आम्हाला पैसे द्यायचे होत तर आम्हाला निदान पाणी तरी मोफत देण्यात यावं. तर ह्या माध्यमातून मी ज्यावेळी 1 जुलै 2024 ज्यावेळी मी प्रांत कार्यालयाच्या समोर ज्यावेळी उपोषण केलं तेव्हा त्या म्हैसाळच्या उपोषणासाठी विधानसभेमध्ये माननीय तत्कालीन आमदारांनी प्रश्न उपस्थित करून तो प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावला आणि आता त्या प्रश्नाचं 70% काम पूर्ण झालेलं आहे. अरे वा, म्हणजे तुम्ही जे उपोषण केलं त्याला यश सुद्धा प्राप्त झालेलं आहे. बरोबर. आणि दुसरा जो मुद्दा होता तुमचा ग्रामस्थांसाठीचं जे उपोषण, त्या बाबतीत ते म्हणजे काय, ग्रामस्थांच्या नेमक्या काय अडचणी असतात? कसं आहे, ज्यावेळी एखाद्या छोट्या गावाची समजा एक लोकसंख्या जर 2-2.5 हजार लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी कमीत कमी 200 ते 250 लोक सुशिक्षित असतात. आणि जो सुशिक्षित वर्ग जो आहे तो ग्रामीण भागामध्ये राहत नाही. तो सुशिक्षित वर्ग हा बाहेर राहतो, म्हणजे मेट्रो सिटीच्या ठिकाणी तो राहायला जातो. मग ज्यावेळी स्थानिक मध्ये ज्यावेळी जे शेतकरी वर्ग राहतो किंवा जो म्हणजे ज्या लोकांना मजूर वर्ग आहे असा जो वर्ग राहतो, परिस्थिती कमकुवत असते, त्या लोकांना काही गोष्टीचं ज्ञान नसते. त्या लोकांना काही गोष्टीचं ग्रामपंचायत मध्ये काय चाललंय किंवा प्रशासकीय धोरणामध्ये काय आहे हे त्यांना त्याचं नॉलेज नसतं. त्यामुळं स्थानिक जे लोक असतात, जे स्थानिक जे राजकारणी असतात, त्या लोकांचा किंवा तिथल्या लोकांचा फायदा घेऊन किंवा गैरफायदा करून आपली राजकीय पोळी म्हणा किंवा आपलं आर्थिक सोर्स ते लोक निर्माण करतात. मग ज्यावेळेस मला वाटलं की बाबा मी माझ्या गावासाठी काहीतरी करायला पाहिजे, मी त्या गावचा ऋणी आहे आणि मला काहीतरी देणं आहे, ज्यावेळी मला कळालं तेव्हा एक स्थानिक जो प्रश्न होता, जो आमच्या गावामधला जो पाण्याचा आणि रस्त्याचा लाईटीचा प्रश्न असतो. तुम्हाला माहिती आहे आज भारत स्वतंत्र होऊन देखील 75 वर्षे पूर्ण झाली तरी पण लोकांचे प्रश्न आहेत तसेच आहेत, रस्ता, लाईट आणि पाणी. तर ह्या प्रश्नावरती मी ज्यावेळी उपोषण केलं त्यावेळी मला स्थानिक लोकांनी मला खूप चांगल्या प्रकारचं मला सहकार्य देखील केलेलं आहे. आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून मी बऱ्यापैकी माझं जे ध्येय होतं रस्त्याचं किंवा लाईटीचं ते मी पूर्ण करून घेतलं आणि लोकांना एक चांगलं दिशा दाखवण्याचं काम केलं की बाबा सामान्य व्यक्ती देखील तो लढू शकतो आणि आपला तो हक्क घेऊ शकतो. जनतेला तुम्ही या माध्यमातून जागृत सुद्धा करण्याचं काम केलेलं आहे. खरं तर उल्लेखनीय कामगिरी आहे. आणि त्यासोबतच तुम्ही धनगर समाजाचा मुद्दा देखील उचलून धरला, त्याबद्दल सुद्धा तुम्ही उपोषण केलं. धनगर समाजाचं उपोषण करण्याच्या पाठीमागचं हे होतं की आज आमचे समाजाचे वरिष्ठ नेते आणि जे समाजाचे सध्या स्थानिक आमदार जे आहेत, माननीय गोपीचंद पडळकर यांनी किंवा महादेव जानकर असतील किंवा हाके सर असतील किंवा राज्यामधले अनेक लोक आहेत, सुधाकर शिंदे असतील, राम शिंदे असतील, ह्यांच्या माध्यमातून ज्यावेळी समाजाची व्यथा सरकारच्या पुढे मांडण्यात आली आणि सरकारनं वारंवार विचारले गेले की बाबा आमच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि आमच्या समाजाला कुठं तर
त्या प्रक्रियेतून बाहेर काढून आम्हाला ते आमचं एसटीचं सर्टिफिकेट आम्हाला हातात द्यायला पाहिजे. ह्यासाठी जो लढा उभा केला, तो लढा हा प्रत्येक गावोगावी उभा राहावा आणि प्रत्येक गावोगावी तो समाज जागरूक व्हावा आणि प्रत्येकाला वाटायला पाहिजे की तो माझ्या हक्काचा लढा आहे आणि तो माझा हक्क आहे आणि तो माझा वाटा आहे, तो मला मिळाला पाहिजे. ह्या उद्देशानं मी एक छोटासा लढा मी माझ्या तालुक्यामध्ये उभा केला आणि मी त्या तालुक्यामध्ये जतसारख्या ग्रामीण भागामध्ये राहत असताना किंवा दुष्काळी भागामध्ये राहत असताना 9 दिवसाचं प्राणांतिक उपोषण करून माझ्या एक सहकारी मित्र विरोधी खर्जे जो मला एसटी आरक्षण मिळावं म्हणून ज्यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या केली होती. त्याला माझ्या मागणीनुसार सरकारला माझं मागणी होती की 25 लाख रुपये जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री सहायता निधीतून 4 लाखाचा जो CSR फंडातून जो निधी असतो तो त्यांनी वर्ग केला होता. पण माझी अशी मागणी होती की माझा समाजामधला बांधव हा समाजासाठी उपोषण प्राणांतिक त्याने आत्महत्या केली होती, तर निदान त्याला कमीत कमी 25 लाखाची तर त्यांनी सरकारने मदत करायला पाहिजे होती. ह्या भावनेने मी तो लढा चालू ठेवला आणि 9व्या दिवशी मला माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते एक पत्र आलं की बाबा मी त्या व्यक्तीला 10 लाखाचं रोख रक्कम आम्ही त्यांना देण्यासाठी आमची काही अडचण नाही आणि सरकारकडून तो चेक ज्यावेळी उपलब्ध झाला तेव्हा मी ते उपोषण सोडण्यात आलं माझं. आणि प्लस नाही, जिल्ह्यामध्ये 267 लोकांना यशवंत घरकुल योजनेमधून घरकुल योजना होती जी फक्त धनगर समाजासाठी असते आणि महाराष्ट्रामध्ये 7 कोटीचा निधी शासनाने पारित केला गेला की यशवंत घरकुल योजनेची जी रक्कम आहे, जो 5 वर्षापासून प्रस्ताव पेंडिंग होता सरकारकडे की त्याला निधी नव्हता. कागदावरती योजना आहे, लोकांचे डॉक्युमेंट्स जमा आहेत, लोकांचं सर्व डॉक्युमेंट्स त्यांनी जमा करून घेतलेत, पण त्याला फंड आणि निधी नसल्यामुळं ती योजना थांबली होती. मी 9 दिवसाचं उपोषण करून तो 7 कोटीचा फंड सरकारकडून काढून घेऊन आणि प्रत्येक गावोगावी आज यशवंत घरकुलची घरं पूर्ण झालेली आहेत. माझं त्या उपोषणाला म्हणजे मी उपोषण केलेलं माझं यश आहे. बरोबर. म्हणजे अगदी तुम्ही म्हणजे निधी खेचून आणला तुम्ही असं म्हणावं लागेल या उपोषणाच्या माध्यमातून. भविष्यात राजकारणाकडे कसं पाहता? राजकारणात काय एंट्री करायचं काही मनात इच्छुक आहेत का? काय राजकारणाबद्दल काय पाहता तुम्ही? राजकारण नाही, माझं मुळात हा राजकारण माझा पिंड नाहीये. माझा पिंड हा फक्त समाजसेवा करणे आणि लोकांची सेवा करणे हा माझा पिंड होता. पण माझ्यावेळी ज्यावेळेस 2020ला ज्यावेळी माझ्यावरती गुन्हा नोंद झाला, मला ज्यावेळी एक स्थानिक लोकांनी माझ्यावरती हा व्यक्ती आता आपल्यापेक्षा सरस होऊ शकतो आणि मग हा व्यक्ती कुठं तर दाबला गेला तरच माझं भलं होऊ शकते आणि त्याच्यानुसारच तो व्यक्ती पुढे निघून जाईल म्हणून ह्याला कुठं तर त्याला थांबवणं गरजेचं आहे. म्हणून ज्यावेळी माझ्यावरती गुन्हा नोंद झाला, मग ज्यावेळी मला गुन्हा नोंद झाला माझ्यावरती तेव्हा मी खूप हॅरेसमेंट झालो की बाबा आता माझं करिअर संपण्याची वेळ येते काय, असं ज्यावेळी वाटलं तेव्हा मी दुसऱ्या बाजूने एक तर निगेटिव्ह माझा हा विचार होता की बाबा मी आता संपतोय आणि दुसऱ्या बाजूला असं होतं की तू संपला नाही, आता तू सुरुवात झाली, तुझी इथून सुरुवात झाली. खरं तर तुझी आता सुरुवात झाली की तुला आता ह्या समाजसेवेतून तुला राजकारणात यायची ही तुझी सुरुवात असेल. त्यावेळेस माझं खरं म्हणलं तर तिथून माझा जीवनाचा माझा प्रवास चालू झाला. जर माझ्यावरची जर गुन्हा नोंद होत असेल आणि त्या गुन्ह्याला मला सिद्ध करण्यासाठी मी ह्याच्यात निर्दोष आहे सिद्ध करण्यासाठी मला समाजसेवा करावं लागली आणि मला राजकारण द्यावं लागलं. तिथून पुढं माझं समाजसेवा आणि राजकारण हे माझ्या वेगळ्या दिशेने निघून चाललं आणि लोकांनी मला त्यावेळी ऍक्सेप्ट केलं. म्हणजे समाजकारणाला राजकारणाची जोड असायला हवी असं वाटतंय तुम्हाला? समाजकारणाला राजकारणाची जोड नक्कीच असायला पाहिजे, कारण समाजसेवा करत असताना तुम्हाला राजकारणाशिवाय तुम्ही समाजसेवा करू शकत नाही आणि राजकारण करत असताना तुम्हाला समाजसेवाच करावी लागते. समाजसेवा म्हणजे राजकारण आणि राजकारण म्हणजे समाजसेवा आहे. बरोबर. कारण हे दोन्ही कुठं तर ना कुठं तर मिळतं जुळतं आहे म्हणताना समाजसेवेतून माणूस राजकारण देतो आणि राजकारणातला माणूस शेवटी समाजसेवा करायला रिटर्न माघारी येतो. त्यामुळे दोन्ही कुठं तर असणं गरजेचं असं ज्यावेळी मला वाटलं तेव्हा वाटलं की बाबा मला कुठं तर राजकारणामध्ये मला आता एंट्री करायला पाहिजे आणि राजकारणामध्ये माझ्या समाजाला किंवा माझ्या दलित लोकांना, दलित बांधवांना किंवा तळागाळातल्या लोकांना मी कुठं तर न्याय मिळवून देऊ शकतो आणि त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकतो. म्हणून मी समाजसेवेसोबत राजकारणामध्ये माझी येण्याची इच्छा झाली त्यावेळेस. बरोबर. आपण पूर्ण प्रवास तुमचा पाहिला, त्यामध्ये 15-16 शाळेमध्ये तुम्ही तो उपक्रम राबवला, त्यानंतर तुम्ही गोरगरिबांना मदत असो या आणि उपोषण असो या सगळ्या माध्यमातून तुम्ही त्यांना मदत केलेली आहे आणि हा लढा उभारला आहे आणि त्यानंतर तुम्ही राजकारण सुद्धा त्यामध्ये पाहिजे, कारण तुम्हाला जर इतका त्रास समाजकारण करताना होत असेल तर त्याला कुठेतरी राजकारणाची जोड असल्याशिवाय ते होणार नाही असं तुमचं मत आहे. मग आता सध्या तुमचं कोणत्या प्रकल्पावरती काम चालू आहे आणि भविष्य तुमची ध्येय काय असतील? माझं सध्या सध्या माझा ट्रॅक
स्टेट आहे. मी माझ्या ट्रॅकमध्ये जात असताना मला माझ्या जे वैचारिक विचार जे निर्माण झाले आहेत ते माझ्याकडं अनेक माझे मित्रबांधव IAS ऑफिसर आहेत, IRS आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत किंवा पोलीस कमिशनर आहेत. म्हणजे एक राजकारणामध्ये जा म्हणून सांगत असताना त्या अधिकाऱ्यांचे ज्यावेळी माझे संस्कार पडले की बाबा तू गेला तर पण चुकीचं काय करायचं नाहीये, तरच तू राजकारणात जायचं. आणि जर जायचं असेल तर तुला समाजासाठी काय करायचं आहे हे तू ठरवून जायचं. त्यासाठी मला त्यांचा मोलाचा सल्ला असा आहे की तुला जर भविष्यामध्ये राजकारणात जाऊन जर काय करायचं असेल तर तुला सर्वप्रथम मुलांपासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे लहान मुलांपासून तुला सुरुवात करावी लागेल की तुझं तिथून तुझं म्हणजे स्टार्ट होईल, सुरुवात होईल. जेव्हा तुला लहान मुलांची वेदना समजेल तेव्हा तू एखाद्या 60 वर्षाची वेदना समजू शकतोयस. म्हणून माझं धोरण जे चालू झालं ते सर्वप्रथम शाळेतून सुरू झालं. म्हणून मी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेतल्या, लहान मुलांसाठी मी श्रवण प्राशन सारखे डोस देऊन मी त्यांच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. आता पुढील माझं ध्येय असं असणार आहे की 8वीच्या वर्गामध्ये एक पुस्तक असणार आहे MPSCचं, 9वीच्या वर्गामध्ये एक पुस्तक असणार आहे MPSCचं आणि 10वीच्या वर्गामध्ये एक MPSC पुस्तक. ह्याचं कारण काय माहिती आहे का, ग्रामीण भागातला विद्यार्थी असेल किंवा मेट्रो सिटीतला विद्यार्थी असेल तो विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतरच MPSCची तयारी करतो. बरोबर. मग तिथून पुढे त्याचे 5-6 वर्ष वाया जातात. समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाचं वय 18 वर्ष तो 12वी झाला असेल तर ग्रॅज्युएशनला त्याचं 21 होते आणि 21 नंतर पुन्हा 6 वर्ष MPSCला जाते. म्हणजे त्याचं टोटल 27 वर्ष त्याचं अभ्यासक्रमामध्ये निघून जातात. मग 27 नंतर त्याचा लकी ड्रॉ मध्ये जर तो असेल तर त्याला नोकरी लागते. लकी ड्रॉ मध्ये तो नसला बसला तर तुझं करिअर वाया जाते, तुझी वेळ निघून जाते. त्यामुळे त्याचं वेळ आणि करिअर वाया जाऊ नये म्हणून त्या विद्यार्थ्याला किंवा त्या मुलाला 8वी पासून MPSC UPSCचं जर त्याला एक पुस्तक जर आपण निर्माण करून दिले गेलं तर त्याचा येणारा पुढचा 7-8 वर्षाचा वेळ वाचू शकतो आणि त्याचं करिअर 27च्या ठिकाणी 21-22 वर्ष होऊ शकतं. जसं बिहार पॅटर्न होतं, जसं UP पॅटर्न होतं. UP बिहारची मुलं 21-22 वर्षी MPSC UPSC पास होतात, पण आमच्या मराठीतील मुलं 30व्या वर्षी MPSC UPSC पास होतात. जो गॅप जो आहे ना 7-8 वर्षाचा तो भरून काढण्यासाठी माझं येणाऱ्या काळामध्ये त्या प्रक्रियेवरती माझं सर्वात मोठं काम होणार आहे. सर्वात प्रथम तुम्ही शिक्षणालाच प्राधान्य देणार आहात. अरे वा, चांगली गोष्ट आहे करता. आणि ती सुरुवात तुम्ही करणार आहात, खरंतरी नवीन सुरुवात असेल आणि चांगली सुरुवात असेल. तरुणात सुद्धा एक नवनवीन तरुण तयार करता, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करता. तर तुम्ही पुरस्कार वगैरे देता, एखादं चांगलं उल्लेखनीय काम समाजात केलं असेल, पत्रकार असतील किंवा समाजाप्रती काही देणं लागते म्हणून तुमच्यासारखे असे कोणते युवक असतील ते नवीन पद्धतीनं काम करत असतील त्यांना प्रोत्साहन देण्याचं तुम्ही काम करता. शिक्षक असतील आणि इतरही कोणत्याही ज्या काही विविध उपक्रमात काम करतात माणसं, त्यांना तुम्ही पुरस्कार वगैरे देता. ही पुरस्काराची संकल्पना कशी काय डोक्यात आली आणि तो कशापासून सुरू केला? कसं आहे, मुळातच ज्यावेळी समजा एखादा पत्रकार बांधव असेल किंवा शिक्षक बांधव असेल, प्रत्येकाकडं आजच्या ह्या 21व्या शतकामध्ये संशयाने बघितलं जातं. पत्रकार म्हणलं की तो म्हणजे आमिषाच्या पोटी काम करतोय का, शिक्षक काय आमिषाच्या पोटी काम करतोय का, सामाजिक कार्यकर्ता लोभी किंवा त्याला काहीतरी मिळते म्हणून तो काम करतोय का, अशी एक जी संशयाची भूमिका समाजाची आहे किंवा जी अनेक सामाजिक वर्गाची आहे ती संशयाची भूमिका नसली पाहिजे, ह्या मताचा मी आहे. समजा एखादा पत्रकार बांधव तळागाळात काम करत असताना तो एक तळागाळातल्या जनतेचा आवाज तो दाखवत असताना किंवा त्याचा ज्या काही मागण्या आहेत तो समाजापुढे मांडत असताना त्या पत्रकाराला कुठं ना कुठंतरी ऊर्जा मिळाली पाहिजे, त्याचा कुठं ना कुठंतरी सन्मान व्हायला पाहिजे, त्याचं कुठं ना कुठंतरी उंची वाढायला पाहिजे आणि त्याला एक समाजामध्ये चांगलं स्थान मिळालं पाहिजे. ही संकल्पना आम्ही समोर ठेवून पत्रकार बांधव असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा एक तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या, आता माझ्याकडे डहाणू सारख्या पालघर सारख्या जिल्ह्यामधल्या ज्या संस्थेची 101 वर्ष पूर्ण झालेत, 101 वर्ष संस्थेला, त्या संस्थेने मला सांगितले की सर तुमची संस्था खूप चांगलं काम करते आणि तुमच्या संस्थेचा आम्हाला पुरस्कार पाहिजे, जेणेकरून आमच्या संस्थेचं ह्या वर्षी 100वे वर्ष आहे आणि शतक पूर्ती वर्ष असल्यामुळं आम्हाला तो पुरस्कार खूप मोलाचा वाटला. आम्हाला तो पुरस्काराने तुम्ही सन्मानित करण्यात यावं, आम्ही तुमचे खूप ऋणी आहोत. म्हणजे त्यांचा आम्हाला मेसेज आला त्यावेळी आम्ही त्यांची पार्श्वभूमी चेक केली पहिल्यांदा की खरोखर ही संस्था 100 वर्षाची आहे का, बरोबर फॅक्ट चेक केले तुम्ही, संस्थेचं बाबा काम चांगलं आहे का, संस्थेमध्ये असं आजपर्यंत काय अचूक असं काय घडलंय का, त्याचं फॅक्ट चेक करून आम्हाला त्यांना त्यांच्या संस्थेचं ज्यावेळी आम्ही त्यांना सन्मानित केलं तेव्हा आम्हाला पण खूप बरं वाटलं की 100 वर्षाच्या संस्थेला आम्ही सन्मानित करतो, म्हणजे आमचं त्याच्यापेक्षा खूप मोठं भाग्य आहे हे समजून आम्ही त्यांना सन्मानित केलं. आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पण काम करत असताना त्यांनाही कुठं तर ऊर्जा मिळायला पाहिजे आणि त्यांना एक प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून आम्ही एक
सन्मान सन्मान म्हणजे पुरस्कार जे आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि अनेक लोकांना आम्ही त्या पुरस्काराने सन्मानित केल्यामुळं त्यांच्या भागामध्ये त्यांची उंची वाढलेली आहे. उंची वाढली, नक्कीच. खरं तर हे उल्लेखनीय काम आहे, कारण आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रातल्या कामाला कुणीतरी पाहतंय आणि खरंच ते चांगलं काम आहे म्हणून ते हिरे गोळ्या करण्याचं काम आणि त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकून त्यांचा गौरव करण्याचं काम खरंच गोरड साहेबांनी जे केलेलं आहे ते अगदी काम उल्लेखनीय आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून मलाही संपादकीय पुरस्कार ईडी फाउंडेशनच्या माध्यमातून गोरड साहेबांच्या माध्यमातूनच मिळाला होता, त्याबद्दल तुमचेही त्याबद्दल आभार. आणि हे काम ते करतायत म्हणजे त्यांच्या ज्यावेळेला उपक्रम होता त्यावेळेला आम्ही एक वाक्य ऐकलं होतं निवेदकाकडून की सोनं किंवा जे काही हिरे असतात ते हिरे पारख करण्याचं काम जोहरीचं असतं, ते काम त्यांचं आहे असं म्हटलं जातं आणि खरंच ते काम आहे. कारण शिक्षक वर्गापासून अगदी तळागाळातल्या म्हणजे मी एक पुरस्कारांच्या निमित्ताने यांच्याजवळ गेल्यानंतर एका आशा सेविका होती, अगदी खेडेगावातली आशा सेविका, पण त्यांचं काम उल्लेखनीय होतं. अगदी तालुका लेवलला जिल्हा लेवलला त्यांचे काम होतं. पण सरकारचा पुरस्कार किंवा त्यांच्या गावाकडे नजरअंदाज झाले असले तरी त्यांनी नजरअंदाज न करता त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन त्यांचा पुरस्कार त्या माध्यमातून करण्यात आला. ही खरंच उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यावेळेला त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि ते आनंदाश्रू पाहण्यासारखे होते की बाबा कोणीतरी आपला सन्मान करते आणि त्यावेळेला त्यांना काम करण्याची आणि नवीन ऊर्जा मिळते आणि ते अगदी जोमानंतर काम सुरू करतात आणि तेही प्रामाणिकपणे सुरू करतात. ही खरं तर यांची खासियत आहे. त्यामुळे मी हा उल्लेख आवर्जून केला की जे काम करतोय त्याला प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा त्यांनी करतायत. ही खरंच उल्लेखनीय कामगिरी आहे. आताच्या चालू राजकारणाकडे कसं पाहता आणि भविष्यात तुम्हाला काय बदल पाहिजे याबद्दल थोडं सांगा. कसं आहे, सध्याचं राजकारण हे खूप किचकट झालेलं आहे आणि सध्याच्या राजकारणावरती ग्रामस्थांचा किंवा मतदारांचा विश्वास राहिलेला नाही. कारण कसं आहे, सकाळी एक राजकारण होते, दुपारी होते आणि संध्याकाळी होते. पण हे होत असताना कुठंतरी एक व्यक्ती असा असतो की तो एक प्रामाणिक असतो आणि ते प्रामाणिक राजकारण तो करत असतो. मग त्या व्यक्तीला असं वाटतं की मला येणाऱ्या काळामध्ये माझ्या ज्या ग्रामस्थांना असेल किंवा माझ्या समाजाला असेल किंवा माझ्या अवतीभोवती असणाऱ्या परिसरातील लोकांना असेल कुठंतरी एक चांगला मार्गदर्शक चेहरा त्यांना मिळावा आणि त्याच्या हातून एक समाजसेवा घडावी, चांगली घडावी, हा उद्देश त्यांचा असतो आणि तो सार्थ करण्याचं काम माझं असू शकते. येणाऱ्या काळामध्ये समजा बनाळी जिल्हा परिषद गटामध्ये माझं येळवी पंचायत समिती गट आहे आणि त्या गटामध्ये 9 ते 10 खेडी आहेत आणि त्या खेड्यामध्ये सध्याचं वातावरण असं आहे की समाज म्हणा, व्यक्ती म्हणा खूप दबलेला आहे. तो मोकळा श्वास घेऊ शकत नाही आणि तो मोकळा श्वास घेण्यासाठी माझ्यासारख्या तरुण तडफदार व्यक्तीला संधी देण्याची त्या ग्रामस्थांची आवश्यकता आहे आणि मला वाटते मी त्यांच्या संधीचं सोनं मी एकटा करू शकतो. कारण मी असा व्यक्ती आहे, मी कुणाला डगमगणारा नाही, मी कुणाला घाबरणारा नाही आहे. माझं विचार हे स्पष्ट असतात, माझे बोल हे स्पष्ट असतात आणि माझं व्यक्तिमत्व पूर्णपणे साफ आहे. माझ्यावरती कोणताही 1 रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप नाहीये. सामाजिक सेवेमध्ये काम करत असताना 1ही रुपयाचा मी कुणाकडून म्हणजे 1 रुपयाचा मी मानधन कुणाचं स्वीकारलेलं नाही आणि मी माझी समाजसेवा करत असताना मी माझ्या वेळेचा उपयोग जास्त करतो. मला असं वाटतंय की समाजामध्ये मी पूर्णपणे त्यांची चांगली प्रकारची सेवा घडवून आणू शकतोय आणि त्या समाजाने मला स्वीकारावं, त्या तिथल्या लोकांनी मला स्वीकारावं, त्यांची पूर्णपणे जी हक्काची कामं आहेत ती माझ्याकडून त्यांनी करून घ्यावीत आणि त्यांचा जो दबलेला आवाज आहे ना त्यांनी बाहेर काढावा. म्हणजे आता राजकारणात म्हणजे गोरगरिबांचा, शोषितांचा आवाज दबलेला आहे असं तुमचं स्पष्ट 100%. कारण तुम्हाला या बाबतीत काय अनुभव आहेत का? असा 1-2 अनुभव आहेत का? अनुभव तसे खूप आहेत. कारण कसं आहे, सध्या ज्या भागामध्ये राहतोय मी त्या भागामधला अनुभव खूप विचित्र आहे. कल्पनेच्या बाहेरचा अनुभव आहे. पण कसं आहे, व्यक्ती बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तो शांत आहे. व्यक्ती बोलत नाही याचा अर्थ तो शांत नाहीये, त्याच्या आतून खूप मोठी खंत आहे. पण ती खंत व्यक्त करण्यासाठी त्याला पुढं व्यक्तीच नाही, ते मार्ग सापडत नाही. कधी कधी आर्थिक बाजू किंवा कुटुंब या गोष्टी आडवं येतात. कारण जो व्यक्ती खंत बाहेर काढतोय त्याला कुठं ना कुठं ब्लॅकमेल करून त्याला अडकवलं जाते. त्यामुळे तो व्यक्ती काय करतोय, बाबा खंत व्यक्त करण्यापेक्षा मी आहे त्या ठिकाणी व्यवस्थित आहे, कसं चाललंय ते चालू दे म्हणायचं आणि राहायचं. आज आमच्या समाजाची म्हणा किंवा इतर लोकांची अशी अवस्था सध्या ग्रामीण भागामध्ये खूप आहे. आपण म्हणतोय ना की सध्या 21व्या शतकामध्ये कोण कुणाला विचारत नाही किंवा कोण कुणाला कमी नाही.
ही संकल्पना चुकीची आहे. आपण खूप काही आपला भाग सदन नाहीये. अजून पण आपल्या भागातील लोक गरिबीच आहेत आणि गरिबीचा काही लोक फायदा घेऊन त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीने त्याला ब्लॅकमेल करणे, केसेस टाकणे, त्याला दंडलशाही करून राजकारण करणे, दबावाखाली ठेवणे, त्याची मानसिक हानी करणे, त्याला मानसिक त्रास देणे, अशा प्रकारची सध्याची राजकारणाची पद्धत आहे आणि ते कुठंतर बंद व्हावी, कुठंतर थांबावी, ह्यासाठी मी त्यासाठी सक्षम माणूस असू शकतो, व्यक्ती असू शकतो, असं माझं मत आहे. तुम्ही हे सगळं समाज माध्यमांशी ज्यावेळेला तुम्ही निगडीत झाला, ज्यावेळेला तळागाळापर्यंतच्या माणसापर्यंत गेला, त्यामुळे तुम्हाला त्यांची दुःख समजली, त्यामुळे तुम्ही अनुभवांशी हे सांगताय की आज माणसांच्या मनात भरपूर खंत आहे आणि ती तुम्ही ऐकण्यासाठी त्यांच्यापर्यंत गेलात, त्यामुळे तुम्हाला त्यांनी मनातलं सगळं सांगितलं. बरोबर. त्यामुळे तुम्हाला ते सगळं समजलं आणि ते कुठेतरी बंद व्हावं. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, तो अधिकार प्रत्येकाला मिळावा आणि त्यांचा आवाज बनून तुम्ही पुढे यावा अशी तुमची इच्छा आहे आणि नक्कीच तुम्हाला त्याबद्दल यश मिळेलच. म्हणजे आता पुढची ध्येय जी असतील मग ती काय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जनतेला काय सांगाल त्याबद्दल? माझं ध्येय जे आहे ते माझ्या भागामध्ये पंचायत समितीचं ध्येय आहे. माझी मागणी पक्षाकडे आहे. पक्षाने जर मला संधी दिली तर मी त्याचं सोनं करणार आहे. जर पक्षाने मला नाही संधी दिली तर मी अपक्षाची माझी भूमिका आहे. अपक्ष उभारून मी लोकांची सेवा करू शकतो, हे माझं ध्येय आहे. आणि येणाऱ्या काळामधली माझा जो वर्ग आहे, ग्रामीण भागातला तळागाळातला जो वर्ग आहे, शोषित वर्ग असेल किंवा कुशल वर्ग असेल, त्या वर्गाला मी सोबत घेऊन जाऊन मी काम करणार आहे आणि त्या वर्गाला पुढं नेऊन मी त्याला एक चांगली दिशा देऊ शकतो, त्याला एक चांगलं मार्गदर्शन करू शकतो, त्याच्या अन्यायाला मी वाचा फोडू शकतो, त्याचे जे थांबलेली कामं आहेत ते मी करू शकतो. हे माझ्याकडून त्यांनी अपेक्षा ठेवावी आणि मी त्यांना ती सार्थ करावी, असं माझं मत आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये माझं एक ध्येय असं आहे, जो माझा भाग आहे त्या भागामध्ये कोणतंही काम शासकीय ऑफिसला जाऊन करण्याची गरज पडणार नाही. शासकीय कर्मचारी तुमच्या घरात येऊन काम करण्याची व्यवस्था करण्याची माझ्याकडे ताकद आहे, मी ते करू शकतो. नक्कीच. असं झालं तर खरंच गोरगरिबांची कामं होतील या माध्यमातून. सर, कसं माहिती आहे का, शासनाचे काही असे उपक्रम आहेत की शासन दरबारी जाते, पण मधले राजकारणी काय करतात की त्या लोकांना त्या गोष्टीची माहितीच पडू देत नाहीत. त्यांना स्पष्ट सांगतात की ते आता जे काम कर, तुला माहिती आहे ना, तू जतला जाऊन बघून ये, काम करून घे. त्या व्यक्तीचा वेळ किती वाया जातोय, पैसा किती वाया जातोय, त्याच्या पाठीमागची मेहनत किती जाते ह्याचा ते विचार करत नाहीत. फक्त लोकांना त्रास देणे आणि येणाऱ्या 5 वर्षानंतर त्यांच्या दारात जाणे, पुन्हा मतदान घेणे, पुन्हा 5 वर्ष राबवणे, पुन्हा त्यांचं हनन करणे, मानसिक त्रास देणे, पुन्हा त्याला राबवून घेणे, पुन्हा 5 वर्षांनी त्यांच्या दारात जाणे, मत मागणे, हाच उपक्रम त्यांनी केलेला आहे. पण लोकांची सेवा त्यांनी कुठल्याच व्यक्तीने आजपर्यंत केली नाही. बरोबर. लोकांच्या सेवा करण्यासाठी तुम्हाला त्या दारात 365 दिवस जायचं आहे. जर त्यांनी तुम्हाला एका दिवसासाठी मतदान दिलं असेल तर तुमचं कर्तव्य असं आहे की तुम्हाला त्यांच्या 365 त्यांच्या दारात जायचं आहे. पण तुमची मानसिकता काय असते, त्यांनी मला मतदान केले म्हणून मी त्याला फक्त 5 वर्षात त्याच्या दारात जायचं, ही मानसिकता मला बदलायची आहे. बरोबर. जनताच मालक आहे देशाची. हो, तुम्हाला सिद्ध करून दाखवायचंच आहे आणि समाज नक्कीच तुमच्या या कार्याची दखलही घेईल आणि तुम्हाला खरंच समाज भरभरून देईल, अशा शुभेच्छा आम्ही तुम्हाला नक्कीच देतो. धन्यवाद. धन्यवाद सर.